जेव्हा मी महानगरचा प्रयोग केला किंवा IBN लोकमतचा प्रयोग केला तेव्हा समाजातल्या सर्व घटकातले माणसं तिथे असतील, प्रतिनिधित्व असेल रिपोर्टिंगमध्ये, एडिटोरियल डिपार्टमेंटमध्ये, वरपासून खालपर्यंत हे आवर्जून पाहिलं. पण अजूनही दलित, मुसलमान, बहुजन गेल्या 20 वर्षात थोडी संख्या वाढली आहे, परंतु जेवढी असायला हवी तेवढी नाही. मला दाखवा किती दलित संपादक आहे महाराष्ट्रात, भारतामध्ये किती दलित संपादक आहे. परवा EPW मॅगझिनचे संपादक झाले गोपाळ गुरु. गोपाळ गुरुंना मी दलित मानत नाही, कारण तो प्रकांड पंडित माणूस आहे, पण जन्माने ते दलित आहे. पहिला दलित संपादक आहे अशा इंग्लिश मोठ्या मॅगझिनचा झालेला गोपाळ गुरु. इतक्या वर्षांनी सातत्यानंतर ही गोष्ट घडते, तेव्हा आपण हे करत नाही जोपर्यंत दलितांमधले लोक येत नाहीत, मुसलमानांमध्ये लोक येत नाहीत, बहुजनांमधले लोक येत नाहीत, तोपर्यंत त्यांची वेदना तिथे येणार नाही. जे आज दलित रिपोर्टर आहेत, मी त्यांच्याशी काही रिपोर्टरशी बोललो, ते दबावाखाली आहेत संपादकांच्या. या क्षणाला मराठीतल्या बहुसंख्य चॅनल्सचे आणि वृत्तपत्राचे संपादक हे एकतर बोटचेपे आहेत किंवा भाजपचे हस्तक आहेत. हा गंभीरपणे मी करतोय आरोप. ABP माझा, IBN लोकमत, झी, कोण माणसं बसलीत बघा, आणि त्यांनी संभाजी भिडेच्या कशा मुलाखती घेतल्या ते बघा. संभाजी भिडेंचं PR कॅम्पेनच चाललेलं होतं. हे बेजबाबदार लोक आहेत आणि यांनी अशा प्रकारे दलित तरुणांची माथी भडकवायला हातभार लावलेला आहे. माझं असं म्हणणं आहे, कोण दलित तरुण रस्त्यावर आले? सुशिक्षित, IT मध्ये काम करणारे, मंत्रालयात काम करणारे, व्यवस्थित नोकऱ्या असलेले तरुण एरवी कधी रस्त्यावर येत नाही, ते आंबेडकरी तरुण रस्त्यावर आले. म्हणणं एकच होतं, आमच्यावर अन्याय करू नका. मीडियाने पहिल्यापासून काय लावलं? क्लॅशेस, चकमकी, राडा, गोंधळ. अरे इथे या हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी हल्ला केला असं म्हणा ना.